बांदा कॉलनीमध्ये. तुझ्या स्कूलचं नाव काय आहे? न्यू हॉरिझन. न्यू हॉरिझन आहे. आणि टीचरचं नाव? आणि कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. मम्माला एक टोपी. थँक्यू. इथे पोचल्यानंतर शू रॅक आहे. शू रॅकमध्ये तुम्ही तुमचे शूज सँडल्स काढून आतमध्ये एंट्री घेऊ शकता. एंट्री केल्यानंतर समोरच रिसेप्शन एरिया आहे. तिथे 300 रुपीज पर पर्सन पर आवर्सचा रेट आहे. तर आम्ही 2 जण होतो म्हणून 600 रुपये पे केले होते. पुढची व्हिडिओ मी थोडी फास्ट फॉरवर्ड करते आहे जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही, पण सगळा पूर्ण प्ले एरिया तुम्हाला बघता येईल काय काय आहे इथे खेळण्यासारखं. जाऊ शकत नव्हते म्हणून मग इशूला सांगितलं होतं रेकॉर्ड करायला. तर तिथे आतमध्ये जाऊन रेकॉर्ड केलं. इथे काय काय आहे खेळण्यासारखं. इथे स्विंग आहे आणि इथे खूप सारे किचन सेट होते जे आम्हाला बाहेरून समजत नव्हतं की नक्की इथे काय आहे. आम्हाला वाटलं रिकामी जागा आहे, पण आतमध्ये तर सगळं इथे छान छान पिझ्झा मेकिंग मशीन, खूप सारे किचन सेट आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या, पझल वगैरे. सो अपार्ट फ्रॉम टेम्पोलिन मुलं इथे शांत एका जागी बसून खेळू पण शकतात या पर्टिक्युलर एरियामध्ये. तर खूप छान होते.
आमचा 1 तास कसा संपला आम्हाला समजला नाही, पण मुलांनी खूप जास्त मजा केली. राजवीरला तर बाहेर यायचंच नव्हतं, तर त्याला उगाच चॉकलेटचं आमिष दाखवून आम्ही बाहेर काढ. इथे बाजूलाच असं हॅपी बर्थडेचं डेकोरेशन त्यांनी करून ठेवलं आहे. तुम्ही इन केस पार्टी प्लॅन करत असाल तर तुम्ही हे प्लेस यूज करू शकता. आणि इथे बाजूला इतका मोठा एरिया आहे स्नॅक्ससाठी आणि इतके क्यूट क्यूट पिक्चर्स आहेत इथे. दिस प्लेस मेड आवर डे.